बोलण्याआधी विश्वजित कदमांनी स्वतःची सध्याची राजकीय लेवल काय आहे हे थोडं बघणं गरजेचं आहे। ह्याचं कारण असं की विश्वजित कदम सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले आहेत, पण गोपीचंद पडळकर हे नेतृत्व संघर्षातून, चळवळीतून आणि कष्टातून। मी डॉक्टर महेश कुमार कांबळे, माननीय नामदार गोपीचंद पडळकर साहेबांचा समर्थक म्हणून आज आपल्या प्रेसशी संवाद साधतो आहे। विषय असा आहे की काल पलूस कडेगावचे आमदार विश्वजित कदम यांनी गोपीचंद पडळकरांच्या बाबतीत कुजक्या भावनेनं एक वक्तव्य केलं की गोपीचंद पडळकर हे डोनाल्ड ट्रम्प यांच्या लेवलचे नेते आहेत। मला या विश्वजित कदमांना सांगायचं आहे की गोपीचंद पडळकर हे ट्रम्पच्या लेवलचे आहेत का, त्यांची राजकीय लेवल काय आहे हे बोलण्याआधी विश्वजित कदमांनी स्वतःची सध्याची राजकीय लेवल काय आहे हे थोडं बघणं गरजेचं आहे। ह्याचं कारण असं की विश्वजित कदम सोन्याचा चमचा घेऊन तोंडात जन्माला आलेले आहेत, पण गोपीचंद पडळकर हे नेतृत्व संघर्षातून, चळवळीतून आणि कष्टातून उभं राहिलेलं आहे। आज महाराष्ट्रातील बहुजन समाजाचा लोकनेता म्हणून, सर्व बहुजन समाजाच्या गळ्यातलं ताईत म्हणून आज गोपीचंद पडळकर साहेबांना ओळखलं जातं आहे। हीच गोष्ट विश्वजित कदमसारखी काही लोक मान्य करायला तयार नाही आहेत। एक धनगर समाजातला मुलगा पाठीशी कोणीही नसताना संघर्षातनं आज आमच्या बरोबरीनं आम्हाला ओव्हरटेक करून आम्हाला फाईट करतो आहे, ही गोष्ट कुठंतरी ह्या विश्वजित कदमसारख्या लोकांना खुपत असावी। मला एवढंच सांगायचं आहे की विश्वजित कदमांचं स्वतःचं कर्तृत्व काय आहे। स्वर्गीय पतंगराव कदम साहेबांनी जे एम्पायर उभं केलं, त्या एम्पायरच्या जीवावर आज तुम्ही फक्त गाडी पुढं पळवायचं काम करताय। तुमचं स्वतःचं कर्तृत्व काय ते तुम्ही कधी दाखवलं आहे का? आज तुम्हाला जर एवढंच पडळकर साहेबांच्या विरोधात बोलायचं असेल तर माझं आव्हान आहे विश्वजित कदमांना की तुम्ही पलूस कडेगाव मतदारसंघ सोडून सांगलीच्या मतदारसंघामध्ये येऊन निवडणूक लढवा, म्हणजे तुम्हाला तुमची राजकीय लेवल काय ते समजेल। आणि महत्त्वाचं म्हणजे मला सांगायचं आहे की या पलूस कडेगावचे ज्येष्ठ नेते नामदार मोहनराव कदम यांना आणि त्यांच्या सर्व संबंधित पाहुण्यांना किंवा त्यांच्या कुटुंबातील महत्त्वाच्या लोकांना बाजूला सारून तुम्ही तुमचं अस्तित्व राजकारणातलं दाखवून द्या, म्हणजे मग तुम्हाला ही जनता मानेल। विनाकारण गोपीचंद पडळकर साहेबांसारखं एक संघर्षातून पुढं आलेलं नेतृत्व तुम्ही मान्य करायला तयार नाही। तुम्ही विनाकारण कुठल्या ना कुठल्या गोष्टीतून, कुजक्या भावनेतून टीका करण्याचा प्रयत्न करताय। पण मला सांगायचं आहे की गोपीचंद पडळकर हे डोनाल्ड ट्रम्पच्या लेवलचे महाराष्ट्राचे नेते आहेतच, हे तुम्हाला मान्यच करावं लागेल।